यशवंतराव चव्हाणांच्या पिढीचं एक मूल्याधिष्ठित राजकारण होतं. मगाशी मी माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं, की अ, जे मी पन्हाळगडावरती मी जे पाहिलं, की बाळासाहेब जरा रागवले होते, एस एम जोशी तिथे होते, आपण होतात आणि मग एस एम जोशी सर आणि बाळासाहेब यांच्यामध्ये एक समझोता घडवला. आज त्या प्रकारचं राजकारण आज राजकीय पक्षांमध्ये तसं दिसत नाही. दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक गोष्ट खरी आहे, जवाहरलाल नेहरूंना मी फार लांबून पाहिलं, फार थोड्या काळात पाहिलं. पण लाल बहादूर शास्त्रींना पाहिलं त्या काळामध्ये मी त्या पक्षात होतो. आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण त्या काळामध्ये देशाचे संरक्षण मंत्री होते. आणि महाराष्ट्रातल्या आम्हा तरुण पिढीचं एक ते आदर्श अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असे. यशवंतरावांनी आम्हाला एक गोष्ट शिकवली, की तुम्ही समाजकारणात, राजकारणात, सत्तेच्या प्रकरणात कुठेही जा, पण ज्यांनी योगदान दिलं त्यांच्या संबंधीची विनम्रता कधी सोडू नका. आणि त्याचं एक उदाहरण मला आठवतं आहे, की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गॅलरीमध्ये मी जाऊन बसलो होतो. मी काही आमदार नव्हतो. यशवंतराव मुख्यमंत्री होते. एस एम जोशी हे विरोधी पक्ष नेते होते. आणि एस एम जोशींनी काहीतरी एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर एका तरुण काँग्रेसच्या मंत्र्याला देण्याची जबाबदारी होती. मी त्यांचं नाव सांगत नाही. त्यांनी उत्तर उत्तम रीतीने दिलं. पण एस एमला कदाचित ते पटलं नाही. एस एमने पुन्हा प्रश्न विचारला. पुन्हा त्या नव्या तरुण मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं. पुन्हा एस एमने तिसऱ्यांदा प्रश्न विचारला. तर त्यावेळेला त्या तरुण मंत्र्यांनी सांगितलं, तुम्ही उत्तर दोनदा दिलेलं आहे, तुमच्या डोक्यात शिरत नाही, त्याला मी काय करू. फटकन यशवंतराव चव्हाण उभे राहिले सभागृहाची आणि एस एमची त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की माझ्या तरुण सहकाऱ्यांनी या पद्धतीचे शब्द वापरायला नको होते. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. लोकप्रतिनिधीचा सन्मान ही आम्हा लोकांची जबाबदारी आहे. हे सूत्र यशवंतरावांनी आम्हा लोकांना शिकवलं. मी ते गॅलरीत जाऊन बघितलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे की एक त्याच्यातून एक संस्कारच असे होत गेले विधिमंडळामध्ये, संसदेमध्ये अनेक वर्ष राहिल्याच्या नंतर, की आपण एका चौकटीच्या बाहेर कधी जाता कामा नये. संघर्ष झाला, माझा अनेक लोकांशी झाला, पण सभ्यतेची चौकट आम्ही कधी सोडली नाही. अलीकडं व्यक्तिगत हल्ल्याच्या संबंधीची आस्था लोकांना वाटायला लागलेली आहे. आणि ते हल्ले करत असताना आपण कोणत्या पदावर आहोत याचं सुद्धा स्मरण हे अनेकांना होत नाही. गेल्या 15 दिवसाच्या पूर्वी देशाच्या पार्लमेंटमध्ये राष्ट्रपतींच्या भाषणावर एक आभाराचा प्रस्ताव होता. आणि त्या प्रस्तावावर बोलत असताना राहुल गांधी असतील, राजीव गांधी असतील, आणखीन कोणी असतील, या एकेकाळी त्यांनी योगदान दिलं या देशाला किंवा त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांचा इतका व्यक्तिगत हल्ला केला गेला की माझ्या चौकशीत बसणारं नव्हतं. टीका करायचा अधिकार आहे. जरूर चुकीचं धोरण असेल तर टीका करावी. परंतु जवाहरलाल नेहरूंनी या देशाच्यासाठी काहीच केलं नाही, लोकशाही दिली नाही, अशा प्रकारचं विधान एखाद्या जबाबदार व्यक्तीने मांडलं. आणि या देशाला 12व्या शतकात लोकशाही मिळाली असा उल्लेख सदनामध्ये केला. व 150 वर्ष ब्रिटिशांचं राज्य या ठिकाणी होतं आणि आपल्या पिढ्या गुलाम होत्या, तेव्हा काही लोकशाही या देशात होती. पण तरी असे उल्लेख त्या ठिकाणी केले गेले. याचा अर्थ जी यापूर्वी अनेक नेतृत्वाने, अगदी अटल बिहारी वाजपेयींचं मी फार जवळून बघितलं, त्यावेळी मी विरोधी पक्षाचा नेता होतो. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान कसा करावा, दुसऱ्यांच्या विचाराचं सुद्धा स्वागत आणि सन्मान कसा करावा, वैचारिकदृष्ट्या मतभेद असले तरीसुद्धा त्या बाबतीत
अतिरेकी भूमिका कशी घेऊ नये याचा आदर्श हा अटल बिहारी वाजपेयींनी संसदेच्या समोर नेहमी ठेवलेला आहे. आज दुर्दैवानं त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आटल्यासारख्या दिसतात, कमी झालेल्या दिसतात. पण ही स्थित्यंतरे असतात. त्या स्थित्यंतरानंतर पुन्हा काहीतरी बदल होईल आणि माझी खात्री आहे की देशातली नवी पिढी पुन्हा एकदा या देशाच्या सार्वजनिक जीवनाला योग्य रस्त्यावर आहे.